राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर लगेच विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे। याच पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या 6ही पक्षांनी आपली रणनीती आखणे सुरू केल्याचे दिसून येत आहे। दोन्ही आघाडीच्या 6ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये तिकीट मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे। गोंदिया विधानसभा क्षेत्राच्या अंतर्गत महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणी महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने आपला दावा केला आहे। अशातच शरद पवार गटातील महाविकास आघाडीचे तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे संभावित उमेदवार रविकांत बोपचे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे। यावेळी बोलताना बोपचे यांनी गोंदिया जिल्ह्याच्या विकासावरून भाजपाच्या नेत्यांवर तसेच तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्यावर निशाणा साधलाय। मला असं वाटतं दादा की या जिल्ह्यामध्ये जो बेसिक डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, म्हणजे ज्या प्रकारचे मातब्बर नेते या जिल्ह्यामध्ये होऊन गेले त्याप्रमाणे फक्त सांगायला बोलवतो एक अदानी शिवाय दुसरा मोठा प्रोजेक्ट या जिल्ह्यामध्ये काहीच नाही आहे। एक अदानीच सगळ्यांना, अदानी गेल्या 3, 4, 5, 10 वर्षापासून अदानी सांगतोय लोकांना, तर असं नाही। ज्या पवारमध्ये खरं तर साहेब होते आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब, आणि पवार साहेबांचे एवढे निकटवर्ती होते की एक ॲग्रिकल्चरमध्ये, कृषीमध्ये एक मोठी क्रांती या जिल्ह्यामध्ये घडू शकत झाली असती, कारण की साहेबांच्या शब्दाला खूप मान होता। त्यांनी म्हटलं की ती पूर्व दिशा होती का काळामध्ये, पण त्या लेवलचा डेव्हलपमेंट होऊ नाही शकला। आता समजा या जिल्ह्यामध्ये आता पवार साहेबांच्या पक्षातला एक नेता म्हणून म्हणला तर एक डॉक्टर बोपचे साहेब आणि मीच आहे, आता एक नाही का मोठे नेते म्हटले तर, बाकी सगळे कार्यकर्ते आहे आमच्याकडे आणि वोटर लोक आहे। आणि मग मला जर संधी मिळाली आहे आणि उद्या महाविकास आघाडी सरकार येणार ठाम पण सगळ्यांना माहिती आहे, तर एक आमदार म्हणून मी या जिल्ह्यामध्ये मोठे प्रोजेक्ट कृषीला घेऊन असतील ते आणण्याचा एक प्रयत्न करेन। दुसरं शिक्षा, ज्याच्याकडे माझं विशेष लक्ष आहे आणि वारंवार माझ्या भाषणामध्ये म्हणतो की महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद शाळा या कमी पटसंख्येला बंद करण्यापेक्षा तुम्ही जर त्या शाळा जिल्हा परिषद सुशोभित करू शकले असाल, त्या शाळा तुम्ही डिजिटलाइज करू शकत असाल, त्या शाळामध्ये तुम्ही नका देऊ 1.5 लाख रुपये पेमेंट, शिक्षण सेवक तत्वावर द्या, पण प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर नाही, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट बेसवर तुम्ही 20 ते 25 हजार सॅलरीवरती। आमच्या ज्या भगिनी आहेत ज्यांनी प्रायव्हेट शाळांमध्ये 5-5 हजारामध्ये नोकरी करतात, त्या भगिनींना तुम्ही नोकरी देऊ शकत असाल चांगल्या मुलींना, तर मला आज गॅरंटी सांगतो आमच्या गावातल्या शाळा जर डिजिटलाइज झाल्या, कम्प्युटर आला, इंटरनेटशी कनेक्ट झाल्या, तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषद शाळा आज पुन्हा उज्जीवित होतील। आणि गावातले मुलं जी शहराकडे चालले आहेत, प्रायव्हेट शाळांमध्ये कर्ज घेऊन ज्यांचे आई वडिलांना शिकवतात, हे शिकवण्याची पाळी येणार नाही, म्हणून ह्या गोष्टीकडे माझं एक लक्ष असेल। आरोग्य सेवा सुधारण्याची खूप गरज आहे आमच्याकडे। तुम्ही बाकीच्या फील्डमध्ये भरती करा नाही करा हे मला माहीत नाही, पण आरोग्यातले जेवढे आमचे PSC आहेत, आरोग्य केंद्र आहेत, यांच्यामध्ये डॉक्टर्स असतील, नर्स असतील, तिथली मेडिसिन्स आहे, याला सिरियसली घेतलेलं पाहिजे। लोकांना आजही आमच्याकडे अनेक दवाखान्यामधले डॉक्टर्स हे प्रायव्हेट जॉब करतात, प्रायव्हेट आपले हॉस्पिटल चालवतात, ह्यांनी मॅन्डेटरी आहे की त्यांनी आपल्या दवाखान्यामध्ये पूर्ण वेळ द्यावी। आमच्याकडे अनेक दवाखाने तिरुवले आणि गोंदियाला असे दवाखाने आहेत ज्यांच्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये CT स्कॅन आहे तर चालत नाही, CT स्कॅन चालतो तर ऑपरेटर नाही, तिरुवल्याला स्वतः तुमचं ते काय तर एक्सरे नाही। तर ह्या प्रकारची अवस्था जी आहे, म्हणजे ॲग्रिकल्चर, एज्युकेशन आणि हेल्थ हे माझी प्रायोरिटी असणार आहे। त्यासाठी मी माझा संकल्प घेतलेला आहे की मी आमदार झालो तर मला जो गव्हर्नमेंटचा मिळालेला मानधन असतो ना, मानधन, हा मानधन मी घेणार नाही आहे। हा मानधन मी माझ्या मतदारसंघातील जेवढे BPLचे जे लोक असतील, जे श्रमिक लोक असतील, ज्यांनी रोजगारमध्ये जातात, ज्यांनी आपल्या मुलाला शिकवू शकत नाही, त्यांच्या फीस भरण्यामध्ये, त्यांच्या पुस्तकांचा खर्च, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये गरीब विद्यार्थी असेल तर त्याचं कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं जाण्या समजायचा खर्च, हॉस्पिटलमध्ये एखादा गरीब माणूस मेडिसिनला पैसे नाहीत तर त्याला खर्च, म्हणजे हा जो 1.5 लाख रुपये जे काही असेल, हा टोटल पैसा मी माझ्या विधानसभेतल्या गरीब गरजू लोकांच्या वरती खर्च करणार आणि मी कोणाला किती रुपये खर्च केले याची यादी मी माझ्या ऑफिसला लावणार आहे। एक दुसरं, मी माझ्या प्रायव्हेट 2 ॲम्ब्युलन्स घेणार आहे माझ्या मतदारसंघासाठी, आणि कुठलीही मेडिकल कॅज्युअलिटी माझ्या मतदारसंघात आली तर त्याला प्रायव्हेटली चालवण्याचा, आणि त्या मेडिकलली जो इंज्युअर्ड पर्सन असेल किंवा एखादी डिलिव्हरीची केस असेल किंवा कुठली केस असेल, त्यांना त्यांच्या घरून किंवा कुठल्याही हॉस्पिटलाइज करण्याची जबाबदारी ही माझ्या ॲम्ब्युलन्सची असेल। ती सेवा कम्प्लिटली मोफत असेल, एवढी मी घोषणा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आज करतो आहे। विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्यानंतर गोंदिया जिल्ह्याचा संपूर्ण विकासाचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। तसेच गोंदिया जिल्ह्याचा ॲग्रिकल्चर, एज्युकेशन व हेल्थला प्राधान्य देऊन आमदारा म्हणून मिळणारा निधी साधारण जनतेवर खर्च करण्याचा विश्वास त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दर्शविला आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी नागपूरहून रजत पंडित यांची रिपोर्ट।